माझ्या हक्काच्या घरात मला मरण तरी मिळेल का, असा हृदयद्रावक सवाल करत 80 वर्षीय वृद्ध महिलेने जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना निवेदन दिलंय। सविस्तर माहिती अशी आहे की जळगाव नगरपालिका असताना ख्वाजामिया झोपडपट्टी आणि भीमनगर भागातील रहिवाशांचं पुनर्वसन करताना त्यांना छत्रपती शिवाजीनगरमधील घरकुल योजनेअंतर्गत घरे देण्यात आली होती। मात्र घरकुल वाटपाच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता घडली। त्यावेळेचे शहर अभियंता श्री सोनगिरे यांनी घरे वाटप करताना योग्य ती शहानिशा न करता सर्व कागदपत्रे राजू रतन सोनवणे नावाच्या एका व्यक्तीच्या हाती सुपूर्द केली होती। सोनवणे या व्यक्तीने त्या घरावर अनधिकृत ताबा मिळवून ते घरकुल भाड्याने दिले आणि आजपर्यंत घराचं भाडं कमवत आहे। त्यात खरा लाभार्थी ही वृद्ध महिला, ती वंचितच राहिली। तिने वेळोवेळी महानगरपालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला, मात्र प्रत्येक वेळी तिला चालढकलच मिळाली। आज 9 मे 2025 रोजी त्या आजीने थेट महानगरपालिका गाठून आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या। आमच्याकडून नुसते अंगठे घेतले, ताबा पावती न देता सर्व अधिकार सोनवणे नावाच्या लीडरला दिले। इतकी वर्ष आम्ही वाट पाहतोय, आम्हाला आमचं हक्काचं घर मिळेल की नाही, असा त्यांनी थरथरत्या आवाजात प्रश्न विचारला। हा प्रकार केवळ व्यक्तिगत अन्याय नाही, तर संपूर्ण घरकुल योजनेवर प्रश्नचिन्ह उभं करणारा गंभीर घोटाळा आहे। कब्जाधारक राजू रतन सोनवणे बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कायम कर्मचारी म्हणून कार्यरत आहे। या व्यक्तीची मागासवर्गीय संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे, पण हा व्यक्ती तर मागासवर्गीय लोकांवरच अन्याय करतोय असं चित्र दिसतंय। माझ्या स्वतःच्या हक्काच्या घरात माझं मरण तरी होईल का, असं वृद्ध महिला वत्सलाबाई सोनवणे यांनी मनपा आयुक्त ढेरे यांना जाताना सांगितलंय। वत्सलाबाई बाप भानू सोनवणे कशासाठी आले ते? आम्ही घरकुलसाठी आले होते। शिवाजीनगर घरकुल आमची घरं आम्हाला मिळाली नाही, त्या राजूला अडप करून घेतले। राजू सोनवणे तो विद्यापीठला आहे कामाला ड्युटीला, त्याला आमचे घरं अडप करून घेतली आणि मुस्लिमला भाड्याने दिले ती घरं। मला वानखेडे मी यांची मुलगी आहे। आम्हाला घरकुला 3 घरं मिळालेले आहे। या राजू सोनवणे हा विद्यापीठात सर्व्हिसला आहे। त्याने आमची 3 घरं नगरपालिकेने त्यांच्या ताब्यात दिलेले कार्ड त्याने अद्याप आम्हाला दिले नाही आहे आणि ते हडप करून घेतले आणि भाडे कमवतोय तो। 3 घरं आमचे भाड्याने दिलेले आहेत। आम्हाला आता घर नाही, आम्ही न्याय मागतोय। नगरपालिकेकडे जाऊन आम्ही न्याय मागतोय की आम्हाला आमचे घरं ताब्यात द्या। आयुक्तांकडे आता आम्हाला सांगितलं आहे की जर तुमचे घरं आम्ही देऊ। पोलीस स्टेशनलाही जाऊन तिथे आम्हाला ते सांगतात की आयुक्तांकडनं तुम्ही लेटर आणा, ते पण आमची घेत नाही। आम्ही काय करावं, आमचे घरं आम्हाला मिळावे ही आमची किती वर्ष झाले? 20 वर्ष झाले तरी ते आमचे पाठपुरावा करून सुद्धा ते आम्हाला घर देत नाही। वेळोवेळी आम्ही अर्ज देते, नगरपालिकेत देते। आमची म्हातारी आई एवढी मागते त्यांना, तो म्हणतो जा तुला काय करायचं करून घे। कोण आहे तो? राजू सोनवणे म्हणतो आम्हाला जा तुला काय करायचं करून घे, मी तुझे घर देणार। पूर्ण नाव काय? राजू रतन सोनवणे, विद्यापीठला सर्व्हिसला आहे।